हाय गाइज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, पिंक बॉल टेस्ट आता अगदी अखेरच्या टप्प्यात आली असं म्हणायला हरकत नाही. आणि हा जो कसोटी सामना आहे हा अगदी ऑस्ट्रेलियाने जे स्क्रिप्ट लिहिलेलं आहे त्या बर हुकूम राईट फ्रॉम बॉल वन चाललेला आहे. हे स्क्रिप्ट असंच जर कंटिन्यू राहिलं तर आज सामना संपणार आहे, तर निश्चितच कदाचित पहिल्या सेशनच्या शेवटी सुद्धा सामना संपू शकेल. आता आपल्या 5 गडी बाद व्हायचे राहिलेले आहेत. अजून त्यांचा 30 धावांचा लीड आपल्याला भरून काढायचा आहे. त्यानंतर आपण काहीतरी लीड घेणार आणि ते चेस करणार असं आता तरी परिस्थिती आहे. ठीक आहे, 1-1नी बरोबरी होईल सिरीजमध्ये. हा सामना गेल्यातच जमा आहे. आता इथे बऱ्याच काही चुका झालेल्या आहेत, तर त्या आपल्या संघाचे जे थिंक टँक आहे त्यांनी त्याच्यावर उपाय हुडकून काढला पाहिजे. कालच मॉर्निंग मॉर्केलचं स्टेटमेंट होतं की आमच्या गोलंदाजांनी मला वाटतं त्याचा आक्षेप जो होता तो स्टंप टू स्टंप अटॅक केला नाही आणि लेग बरोबर नव्हती. तसंच दुसरी गोष्ट, ट्रॅव्हिस हेड जेव्हा आपल्या गोलंदाजांची पिसं काढत होता तेव्हा त्याच्यावरती शॉर्ट पिचचाही मारा झाला नाही. ज्या गोष्टी गोलंदाजीत चुकल्या तशाच फलंदाजीतही चुका झाल्या. दुर्दैवाने कोहली आणि रोहित हे आपले टॉप गन्स पूर्ण थंडावले आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्यावर जे होणार तसंच दिसतंय आता समोर. मोस्ट प्रोबॅबली हा सामना आज संपेल. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कुठल्याही सेशनला संपेल, पण संपेल हे निश्चित. बघूया काय होतंय. तर आता आज सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिलं काम आपल्याला करायचं म्हणजे हा लीड भरून काढायचा आहे. एकंदरीत परिस्थिती काय म्हणावी तशी आपल्या फेवरमध्ये नाही आहे. बघूया काय होतंय. आता इकडे दुसरी बाजू पण एक आहे. आता आज परिस्थिती अशी आहे ना की इथून आपण जिंकूही शकत नाही. मला वाटतं आठवत आहे का मंडळी तुम्हाला 2001 कलकत्ता टेस्ट अशीच डेस्परेट सिच्युएशन होती. गेलेला सामना होता, 274 धावांनी पिछाडीवर होतो आपण आणि तेव्हा राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे दोघं जबरदस्त फलंदाज क्रीजवर होते. त्या दोघांनी एक अख्खा दिवस खेळून काढला आणि तो सामना आपण जिंकलो होतो. त्या सामन्यानंतर आजकाल कोणाचंही डेअरिंग होत नाही की टॉस जिंकल्यानंतर पहिल्या डावातल्या 200 पेक्षा जास्त धावांच्या आघाडीनंतर बॉल ऑन द्यावा. तो झाला इतिहास. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, अजिबात होत नाही असं नाही. या खेपेलाही होईल अशी आपण आशा करूया. आणि बघूया आता पंत आणि नितीश रेड्डी दोघे क्रीजर आहेत. राहुल आणि लक्ष्मण सारखं अख्खा दिवस 3 सेशन नाही, 1.5 सेशन जरी ते टिकले मैदानावर तरी बदलू शकतो. बघा, पिच अवघड आहे. चौथ्या इनिंगला 150 धावांचा जरी पाठलाग करायचा झाला तरी तोही अवघड होऊ शकतो. ह्या 29 धावा प्लस आणखी 150 धावा म्हणजे आता आहे त्या स्कोअरमध्ये आणखीन एक 250 धावांची भर आपण घालू शकलो उरलेल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात, तर सामना अजून ओपन होईल. अजूनही आपण जिंकू शकतो. बस यापेक्षा काय आपल्या हातात आहे एवढाच आपण विचार करू शकतो. एकंदरीत या सामन्यांनी आपल्याला जागं केलं असं म्हणायला हरकत नाही. बघूया, अजूनही संपलेलं नाही आहे मॅच. सामना अजून संपलेला नाही आहे. म्हणतात ना, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. बघूया काय होतं आज. ऑस्ट्रेलिया जिंकायची शक्यता खूपच जास्त आहे. आपण आशा करूया ना आपण सुद्धा जिंकू शकतो म्हणून. बरं आहे तर मग चला ॲडलेडला बाय.